नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 1 वर्षाच्या मुलीचे फ्रॉक दाखवणार आहे. म्हणजे फॅन्सी फ्रॉक तुम्ही कशा पद्धतीने शिवू शकता ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मदर डॉटर कॉम्बो सेट सुद्धा तयार करू शकता. आता मी जो ड्रेस वेअर केलेला आहे, हा ड्रेस मी शिवला आहे आणि यामधून थोडासा कपडा उरला होता. मग या कपड्यामधून मी एक वर्षाच्या लहान मुलीसाठी सुद्धा ड्रेस शिवला आहे. म्हणजे तुम्ही जर घरी शिलाई करत असाल, म्हणजे जर एका ड्रेसमधून स्वतःसाठी आणि तुमच्या लहान मुलीसाठी सुद्धा अशा पद्धतीची फ्रॉक तयार करू शकता बघा. म्हणजे कमी कपड्यामध्ये फॅन्सी टॉप तयार होऊ शकते. तर तुम्ही आजचा व्हिडिओ माझा पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथं अशा पद्धतीचा मी कपडा अगोदर कट करून घेतलेला आहे. म्हणजे 2 भाग सेम कट करून घेतले आहेत. आता इथं या कपड्याचे मी किती मेजरमेंट घेतले आहे ते दाखवणार आहे. आता इथे एका भागाला फक्त डिझाईन येत आहे, समोरच्या भागाला मी पाठीमागचा भाग प्लेन घेतला आहे. म्हणजे जसा कपडा उरला होता त्या पद्धतीने मी घेतला आहे. तुम्हाला जर शिवायचा असेल तर तुम्ही 1 मीटर कपड्यामध्ये अशा पद्धतीची फ्रॉक शिवू शकता. आता इथं मेजरमेंट बघू शकता तुम्ही. 27 इंच रुंदीला कपडा घेतलेला आहे आणि उंचीला जो कपडा घेतलेला आहे तो मी 16 इंच असे 2 भाग तयार करून घेतले आहेत बघा. म्हणजे 27/16चे 2 भाग कट करून घ्यायचे. आता यानंतर इथं मी एक भाग तयार करून दाखवते अगोदर तुम्हाला कशा पद्धतीने तयार करून घ्यायचा. इथं समोरचा भाग घेतलेला आहे आणि या भागाला फोल्ड करून घ्यायचं. 2.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही ठेवू शकता. आता इथं मी 2 इंच भाग अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घेतली. म्हणजे इथं मी दोन्ही भागांना सेम फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. आता इथं मी शिलाई मशीनवरती शिलाई मारून सुद्धा घेतली आहे, बघू शकता इथं. आणि 1 इंचवरती अजून एक शिलाई मारून घेतली आहे, कारण याच्यामध्ये आपण इलास्टिक घालणार आहे त्यासाठी. आता इथं बघू शकता 1 इंचची मी इलास्टिक घेतलेली आहे आणि 2 इंचचा भाग अगोदर फोल्ड करून शिलाई मारून घेतली. त्यानंतर इलास्टिकच्या साईजप्रमाणे अजून एक सेंटरमध्ये शिलाई मारून घेतली. म्हणजे एकूण इथं मी 2 इंच कपड्यामध्ये 1-1 इंचवरती 2 शिलाई मारून घेतल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आता तुमच्याकडे इलास्टिक किती साईजचे आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही शिलाई मारून घ्यायची. आता ही इलास्टिक आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने घालून घ्यायचं बघा. म्हणजे आपण 1 इंचची शिलाई मारून घेतली आहे कपड्यामध्ये त्याच्यामध्ये. आता इथे मी इलास्टिक आहे ती शिलाई मशीनच्या सुईमध्ये अडकून घेतली आहे. सू आणि दोरा घेतली आहे. म्हणजे तुम्ही सेफ्टी पिन सुद्धा याच्यामध्ये वापर करू शकता, पण सुई आणि दोऱ्याने जास्त लवकर होतं. आता इथं बघू शकता तुम्ही. म्हणजे वरच्या साईडला 1 इंचचा जागा सोडायचा आणि जो आपण अजून एक भाग तयार करून घेतला होता त्याच्यामध्ये ही इलास्टिक घालून घ्यायची. इलास्टिक जी मी घेतली आहे ही 10.5 इंचची घेतली आहे. आणि इथं बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण इलास्टिक त्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता इथं इलास्टिक शिलाई मशीनच्या सुईमध्ये अडकून घ्यायची बघा. आता इथं मी अजून एकदा सांगते तुम्हाला. इलास्टिक घेतली आहे ती मी 10.5 इंचची घेतली आहे. आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पूर्ण कपडा हा असा सरकून घ्यायचा आणि इलास्टिकवरती शिलाई मारायची नाही अजिबात. दोन्ही साईडला फक्त कपड्याला जॉईन करून घ्यायचं इलास्टिक. म्हणजे सेंटरमध्ये वगैरे त्याच्यावरती शिलाई मारायची काही गरज नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मारू शकता, पण शिलाई मारल्यानंतर जास्त प्लेट्स वगैरे पडू शकत नाहीत. त्यामुळे अशा हा भाग ठेवून द्यायचा. इथं बघू शकता अशा पद्धतीचा भाग तयार झालेला आहे आणि दोन्ही साईडला मी शिलाई मारून अटॅच केली आहे इलास्टिक. अशाच पद्धतीने अजून एक भाग तयार करून घेतला आहे. हा सुद्धा भाग सेम तयार करून घ्यायचा. म्हणजे 2 इंचचा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि 1-1 इंचच्या अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची.
आता हे 2 भाग तयार केल्यानंतर पुढे काय करायचं बघा, अशा पद्धतीचे 2 कपडे घ्यायचे 6 इंच रुंदीला आणि अशा पद्धतीने 16 इंच उंचीला 2 भाग कट करून घेतल्यानंतर हा असा भाग कट करून घ्यायचा, म्हणजे इथं या फ्रॉकला फ्रिल बाही तयार करणार आहे त्यासाठी 16x6 असे 2 कपडे कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीचं त्यांना आकार देऊन घ्यायचा। म्हणजे तुम्ही अगदी कमी कपड्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची फ्रॉक शिवू शकता। आता इथं बघू शकता अशा पद्धतीचे 2 भाग तयार झालेले आहेत। आता काय करायचं बघा, सरळ बाजूनेच असं फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाईची मोठी टीप असते ती म्हणजे 5 नंबरवरती पूर्ण मारून घ्यायचं साईडला त्याला आणि फ्रिल तयार करून घ्यायचे त्याचे। इथं मी शिलाई मारून घेतली आहे आणि असं फक्त एक दोरा धरून ओढायचा, त्यामुळे फ्रिल तयार होतात। आता इथे दोन्ही सुद्धा अशाच पद्धतीच्या फ्रिल तयार करून घ्यायच्या आणि 5 नंबरचे जर टीप तुम्ही घालत असाल तर अशा पद्धतीची फ्रिल सहज तयार होतात। आता इथे बघू शकता। आता इथे मी अजून 2 कपडे घेतले आहेत। आता हे शोल्डरसाठी 8.5 इंच रुंदीला आणि 4 इंच उंचीला अशा पद्धतीचे। आता हा कपडा कशा पद्धतीने सरळ बाजूनेच ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती फ्रिल जोडून घ्यायचे एका साइडने अगोदर, म्हणजे सरळ कपड्यावरती फ्रिल ठेवून घेऊन एक शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा आपण कपडा घेतला आहे त्याच मेजरमेंट प्रमाणे फ्रिल सुद्धा तयार करून घ्यायचे। आता इथे एक साइडला शिलाई मारून घेतली आहे, दुसऱ्या साइडचा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे। तो भाग मग परतून घ्यायचा, अशामुळे पूर्णपणे आतमध्ये सुद्धा शिलाई जाते आणि बाही आणि शोल्डर एकाच वेळी तयार होतात। आता इथं मी एक भाग तयार करून घेतला आहे, याचप्रमाणे अजून एक भाग तयार करून घेते। बघू शकता तुम्ही दोन्ही भाग मी अशा पद्धतीने तयार करून घेतले आहेत। आता हे जे आपण अगोदर भाग तयार करून ठेवले आहेत ते जोडून घ्यायचे अशा पद्धतीने। आता इथं हे जोडायचं सुद्धा कसा बघा, म्हणजे जो आपण भाग मोठा तयार करून घेतला याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा अगोदर आणि सेंटर मधून दोन्ही साइडला सेम भाग घ्यायचे। इथं मी 1-1 इंच वरती जोडून घेत आहे, म्हणजे सेंटर भाग काढून दोन्ही साइडला अशा पद्धतीचे जोडून घ्यायचे। आता इथं मी पूर्ण भाग जोडून घेते आणि दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने दिसून येतंय। इथं बघू शकता अशा पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे, म्हणजे अगोदर तुम्ही सेंटर भाग काढून घ्यायचा आणि दोन्ही साइडला शोल्डर जोडून घ्यायचे। आता इथं पूर्ण फक्त साइडने शिलाई मारून घ्यायची। अगोदर फ्रॉकच्या खालच्या साइडला फोल्ड करून शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर साइडचं फिटिंग करून घेतलं आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची डिझायनर फ्रॉक तयार आहे। ड्रेसमधनं जर कपडा उरत असेल तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुद्धा अशा पद्धतीची फ्रॉक तयार करू शकता आणि तुम्हाला जर शिवायचंच असेल तर तुम्ही 1 मीटर कपड्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची फ्रॉक शिवू शकता आणि अगदी सोपी आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान आहे, बघू शकता तुम्ही। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये 1 वर्षाच्या मुलीचे तुम्ही डिझायनर फ्रॉक अशा पद्धतीने बनवू शकता ते दाखवले आहे। व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि अशा पद्धतीची डिझायनर फ्रॉक तुम्ही घरच्या घरी नक्की बनवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।